जमाना आहे डॉल्बी आणि डीजेचा, पण तरीही टिकून आहे शेकडो वर्षापासूनची ब्रास बँडची परंपरा। अगदी छोट्या छोट्या ट्रम्पेट पासून ते आधुनिक सिंथेसायझर पर्यंत आणि छोट्या डिमडी वाद्यापासून ते अगदी ऑक्टोपॅड पर्यंत सगळी वाद्य या ब्रास बँडमध्ये आजही वाजवली जातात। कशी आहे ही ब्रास बँडची परंपरा, काय म्हणणं आहे या कलाकारांचं? केवळ चरितार्थ म्हणून नाही तर कलेवर निस्सीम प्रेम म्हणून ही परंपरा त्यांनी टिकून ठेवली आहे। 19व्या शतकात ब्रास बँड ही संकल्पना जन्माला आली ती ब्रिटनमध्ये। 1892 ला ब्रिटनमधल्या 20 पथकांनी एकत्र येत ब्रिटिश ॲमेच्युअर बँड असोसिएशनची स्थापना केली आणि सुरुवातीला मिलिटरी बँड म्हणून ओळखला जाणारा हा बँड नंतर ब्रास बँड म्हणून ओळखला जाऊ लागला। ब्रास बँड मधलं सगळ्यात महत्त्वाचं वाद्य ते म्हणजे हे ट्रम्पेट। ट्रम्पेटचा इतिहास तर शेकडो वर्षापूर्वीचा आहे। अगदी 14व्या शतकाच्या आधीपासून प्राचीन इजिप्तमध्ये, ग्रीसच्या काही भागामध्ये आणि पूर्वेकडच्या देशांमध्ये ट्रम्पेट हे संदेश देणारं किंवा माहिती देणारं एक साधन म्हणून वापरलं जायचं। 14व्या आणि 15व्या शतकाच्या मध्यभागात ट्रम्पेट हे बँडमध्ये समाविष्ट झालं आणि जसे जसं ते बँडमध्ये समाविष्ट झालं तसे तसे ट्रम्पेटचे वेगवेगळे प्रकार उदयाला आले। नंतरच्या काळात ब्रिटिश राजवटीमुळे हेच ब्रास बँड साहजिकच भारतातही सुरू झाले आणि हा बँड इथल्या समाजाची एक महत्त्वाची सांस्कृतिक गरजच बनला। क्लॅरोनेट, ट्रम्पेट, एपोनियम आणि सोजाफोन घेऊन किमान 24 वादकांसह हा बँड त्या त्या काळातल्या गाण्यांनी लोकांची करमणूक करायला लागला। पण नंतर तंत्रज्ञान जसं प्रगत होत गेलं, डीजे डॉल्बीचं युग सुरू झालं, तशी तशी या बँड्सना अवकळायला लागली। बँड मध्ये वाजवून मिळणारी कमाई कमी झाली, पण तरीही महाराष्ट्रात आज काही प्रमुख ऐतिहासिक बँड पथकं आपली कला जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात। पण ह्याच्यामध्ये वाजवणं खूप अवघड आहे आणि पूर्ण छातीचं काम आहे। कोल्हापूरमध्ये 1930 साली साळोखे बंधूंनी एकत्र येत प्रभात बँडची स्थापना केली। कोल्हापूरमधलं हे पहिलं बँड पथक। याच बँड पथकात शिकलेले आणि अगदी लंडनमध्ये सुद्धा भारतीय ऑर्केस्ट्रामधून रिदमिस्ट म्हणून काम पाहणारे संजय साळोखे यांना आजही ब्रास बँडला पूर्वीचं वैभव परत मिळवून देता येईल याची खात्री वाटते। आत्ताची जी मुलं आहेत थोडे ते डीजेकडे जर वळलेले आहेत थोडे, त्या लोकांनी थोडंसं इकडे लक्ष द्यावं, कारण का बँड हा इतका सौम्य आणि इतका छान आहे ऐकायला। त्याच्यामध्ये गाण्याचे एक एक बोल सगळे ऐकायला येतात। आत्ताच्या ह्यानं फक्त काय झालं, फक्त ध्वनी पूर्णच प्रपंच मोठा झालेला आहे तो, त्यामुळे लोकांना त्रास देखील होतो। काही लोकांना आपण तर प्रत्येकाचा व्यवसाय त्याच्यामुळे आपण काय तसं काही जास्त बोलू शकत नाही आहे, पण बँड इज व्हेरी ग्रेट। सॅक्सोफोन ज्यावेळी ब्रास बँडमध्ये इंट्रोड्यूस झाले, सॅक्सोफोनचा ज्यावेळी समावेश झाला, त्यावेळी खऱ्या अर्थाने ब्रास बँडमध्ये जान आली। 70च्या दशकातली सगळी हिट फिल्मी गाणी सॅक्सोफोनवर ब्रास बँडमधून वाजायला लागली आणि या गाण्यावर रोमॅन्टिक असलेली तरुणाई थिरकू लागली। सॅक्सोफोन वाजवणारे खूप कमी आर्टिस्ट आज शिल्लक आहेत। दत्तात्रय साळोखे हे त्यापैकीच एक। दत्तात्रय साळोखेंनी वयाच्या 17व्या वर्षीपासून ब्रास बँडमध्ये सॅक्सोफोन, क्लॅरोनेट, ई फ्लॅट ही वाद्य वाजवायला सुरुवात केली। आजही त्यांची प्रॅक्टिस घरातच चालते। बघूया दत्तात्रय साळोखेंचा हा सॅक्सोफोन प्रवास। किसी
सॅक्सोफोन होते तेव्हा जाण होती बँडची. अच्छा. हो, हां हां आता नुसते ट्रम्पेटच आहे. हां. मग काय होती जादू सॅक्सोफोनमध्ये काय असते? सॅक्सोफोनमध्ये एक भरणा मिळतो आणि स्टोन चांगला मिळतो अच्छा. आणि ऐकायला एक चांगलं वाटतं. इतकी वर्ष तुम्ही वाजवताय चाळुके, आज 35-40 वर्ष झाली या सगळ्या ब्रास बँडची कला सगळी सांभाळताय. आहे कुठे नोंद सरकार दप्तरी तुमची काय नोंद आहे तुम्ही कलाकार म्हणून किंवा कुठे काय काय असं? नोंद नाही आमची, नोंद ही नाही काय, कुठेच नोंद नाही. नोंद नाही, फक्त वाजवायचं आणि मिळवून खायचं. ब्रास बँडमधल्या सॅक्सोफोन सारखं आणखीन एक दुर्मिळ झालेलं वाद्य म्हणजे हे अकॉर्डियन. अकॉर्डियनचा वापर पूर्वी ब्रास बँडमध्ये केला जायचा, पण आता अकॉर्डियन वापरलं जात नाही, कारण अकॉर्डियन वाजवणं तसं खूप कठीण आणि जिकिरीचं काम असतं. परंतु आजही कोल्हापूरमध्ये मदन सुतार यांच्यासारखे अकॉर्डियन वाजवणारे कलाकार आजही आहेत. मदन सुतार ऑर्केस्ट्रामध्ये मोहम्मद रफींची गाणीही म्हणतात, पण अकॉर्डियनवर वयाच्या 60 नंतरही त्यांची बोटं सफाईने फिरतात. पूर्वीच्या बँडमध्ये बघा लेमनमध्ये क्लॉनेट म्हणून ते पहिले असतात, ट्रॉम्पेट ब्रास म्हणून ते असतोच. परत तुमचे ड्रम्स नंतर त्यात इन्स्ट्रुमेंट एक असं आलं तर लाईव्ह ड्रम जे असतोय चमडी वादन तो ड्रम पहिला मांडला गेला बँडमध्ये. त्यानंतर हळूहळू अकॉर्डिंग आलं, मग त्याच्यातून पॅनिस गिटार जे असते त्याच्यातून हवाईन गिटार म्हणून रॉडनं वाजवायचं. की बँडमध्ये पहिलं आम्ही ते बघितलं, रॉड हवाईनं वाजवायचं. हवाईनंतर एक तुमचं लीड गिटार आलं. स्वतःला एवढं आम्हाला येत असून आम्हाला वाईट वाटतं आम्हाला स्वतःला की एवढं ह्यात असून आम्ही काय प्रगती केली नाही. राजकारणाशी आत्ताच्या राजकारणाशी आमचा काही एक संबंध नाही. आमचा राजे रजवाड्यांशी संबंध. म्हणजे कसं त्याप्रमाणे जरी बघायला गेलं तर राजे रजवाड्यांच्या काळात ज्या वेळेला आम्ही होतो त्यावेळेला गडाच्या पायथ्याशी आम्ही वाजवत होतो, त्यामुळं आम्हाला गडाशी हे नाव पडलं. गडाशीवरून त्या शब्दाचाच अपभ्रंश झाला आणि आम्ही गडशी हे म्हणलो गेलो. गडशी 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 हे वाजन त्रीस म्हणजे इंटिमेशन किंवा संदेश देणं. लढाई जिंकली हे राजांना संदेश देणं, हे संदेश देण्याचं काम गडशेचं. नगारा वाजवणं किंवा तुतारी वाजवणं, त्या तुतारीच्या ह्याच्यानंतर हे ट्रॅम्पेट, सॅक्सफोन वगैरे जे काही वाद्य आहेत, आत्ताचे इंग्लिश जे वाद्य आहेत ही नंतरची आलेली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. या गाण्याचे संगीतकार तुम्हाला आठवतात? या गाण्याचे संगीतकार क्लेनोर्नेट वादक म्हणून ज्या बँडमध्ये कामाला होते त्या बँडला भेटूया एका ब्रेक नंतर.
हे गाणं आता तुम्ही ऐकलं असेल. महाराष्ट्राच्या घराघरात, प्रत्येकाच्या घरात आणि ओठावर असणारं हे गाणं ज्या संगीतकाराने संगीतबद्ध केलंय त्या संगीतकाराची ही ओळख तुम्हाला झालेली असेल. 1927 साली याच मिरजेमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि या अधिवेशनामध्ये चांद खान यांच्या या बँड पथकाला निमंत्रित करण्यात आलेलं होतं. याच बँड पथकामध्ये क्लॅरोनेट वाजवणारा एक तरुण होता जो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही एक सुप्रसिद्ध संगीतकार म्हणून नावाजला गेला. पिंजरासारखी अजरामर गाणी देणारे राम कदम याच वालेखान बँड पथकात पूर्वी क्लॅरोनेट वादक म्हणून काम करायचे. बँड बालेखान निर्माण कसं झालं? हे आमचे आजोबा ज्यांना बालेखान म्हणतात ते एक सर्कस बघायला गेलेले होते. पूर्वी खाजगी बँड हा नव्हता, सरकारी बँड होते, मिलिटरी बँड, पोलीस बँड. तर आमच्या आजोबांनी ते बँड वादक ते सर्कसमध्ये वाजवतात ते बघितल्यानंतर त्यांना त्याच्यामधून प्रेरणा मिळाली की आपण हे असलं काहीतरी वाद्य वाजवायला आपल्या मुलासनी किंवा आपल्या गावातल्या लोकांनी शिकवावं आणि आपण एक असा पथक तयार करावा. असं आमच्या आजोबांनी ते हे केलं आणि नंतर त्या बँड मास्टरला सर्कसमधल्या बोलावून घेऊन त्यांना ह्या आमच्या हे जे काका आहेत, जे बाकीचे आमचे जे लोक आहेत त्यांना शिकवायला त्यांनी प्रेरित केलं. आणि त्याच्यानंतर हे 1895ची गोष्ट आहे जी सुरुवात झाली. 1905 साली मोठ्या प्रमाणावरती ह्या तापा तयार झाला. मग संस्थानिक जे राजे महाराजे होते त्यांनी बोलवून घ्यायचे. मोठे उत्सव किंवा लग्न समारंभ असले. हा जवळजवळ 80 ते 100 लोकांचा तापा होता त्या काळी. मोठे अधिवेशन किंवा मोठे उत्सव अशा ठिकाणी हा बँड जायचा. आणि ब्रिटिश सरकारने इतकी परमिशन दिली होती आम्हाला की ज्या ठिकाणी एक्सप्रेस गाडी थांबत नाही त्या ठिकाणी चेन ओढून तुमचा बँड पथक उतरून जाऊ शकतो. इथपर्यंत आम्हाला त्यांनी सहकार्य केलं होतं ब्रिटिश सरकारने. मध्ये एक दुष्काळ आला 1972 हां. आणि तुमचं बँड थांबलं. आणि काय होती परिस्थिती त्यावेळी? त्यावेळी परिस्थिती अशी होती की ह्या दुष्काळामुळं जे लग्न सराई बाकीचे जे कार्यक्रम होते ते होणं अशक्यच होतं. लोक सगळे हे झालेले, नाराज झालेले होते, कामधंदा नव्हता लोकांना. मग त्या काळी ह्या बँड पथक बंद करून आमचे जे काका, आमचे वडील हे सगळे पुण्याला गेले वाजवायला. त्यावेळेला राम कदमसुद्धा त्यांच्याबरोबर गेले पुण्याला. मग तिथं त्यांनी जाऊन एक 15 वर्षे तिथं काढले त्यांनी. त्या काळी आमचा तापा इथं बंद होता. किती बदल झाला या बँडमध्ये आजच्या काळात? पूर्वीचा बँड आणि आत्ताचा बँड ह्याच्यात भरपूर फरक झालेला आहे. काय जसं काळ बदलत गेला तसं बँड बदलत गेला, त्याची वाद्य बदलत गेली. आवड निवड लोकांची जशी आहे त्या पद्धतीनं आम्हाला ते सादरीकरण करावं लागतं आज. आणि ह्या धंद्यात आता अडचणी भरपूर आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आलेल्या आहेत, पुन्हा पोलीस खात्याच्या आलेल्या आहेत. आणि पूर्वीसारखा आता ह्या बँडला स्कोप राहिलेला नाही. जुन्या सगळ्या कलाकारांना संगीत, कारण हे एवढी कला चालू ठेवते, यांचं जे सगळं शिक्षण आहे किंवा त्यांची सेवा आहे, त्यांना मानधन, त्यांना वृद्धापकाळातलं मदत, काही कलेचं बद्दलच्या सेवेचं सरकारी मानधन जसं काही कलांना मिळतं आहे कुठे असं? नाही सर, आता हे सरकारी मदत मिळणं फार अवघड होऊन गेलेलं आहे. सरकारी दप्तरी सगळ्या हे कागदपत्र अडकून बसतात आणि सरकारने इतकी अटी घातलेल्या आहेत की ती पूर्ण करूपर्यंत तो माणूस जिवंत राहत नाही. ही अशा हलाखीची परिस्थिती आहे आता कलाकार लोकांची. त्याच्यामुळं जे आता चालू जी पिढी आहे, आता आमचे घराण्याचे सोडून बाहेरचे जे आहेत असे कलाकार कोण निर्माण व्हायला तयार नाहीत. हे याच्यामुळं काय झालेलं आहे, आता काही कालानंतर हा बँड म्हणजे हेच होणार आहे, लुप्त होईल. बँड काय आहे हे लोकांना कळणार सुद्धा नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल.
सणासुदीला आणि लग्न सराईला मिळणाऱ्या मोजक्या कामांमुळे वर्षभर कलाकारांचा अख्खा ताफा सांभाळणं हे बँड मालकांना अगदीच मुश्किल जात आहे. शिवाय फुंकून वाजवायच्या वाद्यांकडे हल्ली तरुण पिढीतले कलाकार फिरकतही नाहीत. त्यात भर म्हणून की काय, बँड चालवण्यासाठी सरकारी कायदे आणि नियमांची बंधनं ती वेगळीच. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या बँड्सनी आपली कला जिवंत ठेवली आहे, हे विशेष. जे लग्न सोहळे असतील किंवा आणखीन काही उत्सव असतील तर या उत्सवामध्ये वैभवाची भर घालणारे ब्रास बँड पथक म्हणजे खरं तर एक वेळ ती कमवा आणि शिका योजनेखाली चालवलेली संगीतकारांची पाठशाळाच होती. त्यातून अनेक कलाकार मोठे तयार होत होते. पण आज ते सगळं हरवून चाललेलं आहे.